वेलकम बॅक अगेन. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की आपल्याकडे वीक ऍसिड जो आहे, ऍसिडिक ऍसिड, ऍडिपिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड, ऑल द ऑर्गॅनिक ऍसिड्स आर वीक आणि ऑर्गॅनिक बेसेस आर आल्सो वीक. आपण जे ऍसिड अँड बेस बघतोय, जर ते वीक असतील तर त्यांच्यामधला H+ चा कॉन्सन्ट्रेशन आपण कसं काढू शकतो, हा पॉइंट झाला. आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे की समजा आपल्याकडे जर एक वीक ऍसिड आहे किंवा वीक बेस आहे, त्याच्यामध्ये आपण H+ चा कॉन्सन्ट्रेशन कसं काढू शकतो. मॅक्सिमम कंडिशनसाठी आपण युजिंग H+ आयन फॉर वीक ऍसिड. इथे पहिले आपण वीक ऍसिड साठी बघूया, नंतर बेस साठी बघू. तर ऍसिड जर वीक असेल तर तो इक्विलिब्रियम मध्ये डिसोसिएट होऊन परत तो अटॅक घेतो H+ चा आणि परत तो इक्विलिब्रियम फॉर्म करतो. हे आपण बघितलेलं आहे. तर याच्यात बघा आपण काय करणार आहोत, आपल्याकडे एक व्हॅल्यू भेटलेली ती म्हणजे Ka. Ka काय आहे, K आयनेशन कॉन्स्टंट आहे. आपल्याला आयनेशन कॉन्स्टंट माहिती आहे, मग त्याच्यावर आपण काढू शकतो अल्फा. अल्फा म्हणजे आपला असणार आहे डिग्री ऑफ आयोनायझेशन और डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ आयोनायझेशन और डिग्री ऑफ डिसोसिएशन ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आणि अल्फाचा एक डेफिनेशन पहिले बघून घेऊ. डेफिनेशन काय असेल एनसीईआरटीच्या अकॉर्डिंग टू, मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर डेफिनेशन अशी आहे की अल्फा म्हणजे आपला डिग्री ऑफ आयोनायझेशन और डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा डिफाइंड एज फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण घेतो ऍसिड, बेस किंवा सॉल्ट. पण सॉल्ट सहसा आपण घेत नाही, का बरं, कारण की सॉल्ट जो तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतोय. तर आपण घेतो वीक इलेक्ट्रोलाइट्स लाईक ऑर्गॅनिक ऍसिड्स, ऑर्गॅनिक बेसेस. तर मग आपण ते घेतोय, मग त्याच्यामधून किती आयन्स तयार झाले यांचा रेशो. मग आपण त्याला मॅथमॅटिकली असं लिहू शकतो, अल्फा इक्वल टू टोटल नंबर ऑफ आयन्स फॉर्म. टोटल नंबर ऑफ आयन्स फॉर्म ऑफ द मॉलिक्यूल. मॉलिक्यूल मध्ये किती आयन्स फॉर्म झाले. आता वीक इलेक्ट्रोलाइट याचा अर्थ काय होतोय की समजा आपण 100 घेतले, 100 पैकी 30, 40, 50, 60, 70 काहीतरी रेशो मध्ये होईल. मग 60 होऊ शकतात, 65 होऊ शकतोय, 65, 70, 80, 90, पण 100 बिलकुल पण होणार नाही. 100 जर झाला तर व्हॅल्यू 1 येईल, कारण की वरती पण सेम व्हॅल्यू असेल 100, खाली पण सेम असेल 100 इक्वल टू 1. तर व्हॅल्यू 1 झाली तर मग फायदा आहे का आपल्याला, नाही. म्हणून आपण ही व्हॅल्यू घेतोय. जर या साईडला वीक डिसोसिएशन असेल तेव्हा आपण काढतो डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग वरती आपण लिहिलं टोटल नंबर ऑफ आयन्स फॉर्म, जितके आयन्स फॉर्म झाले तो नंबर डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट. टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट. तो याच्याने आपण काढू शकतो अल्फा. हा फॉर्म्युला आपल्याला प्रॅक्टिकली पण यूज करायचा आहे, प्रॅक्टिकल मध्ये पण आहे आणि याच्यावरती क्वेश्चन पण पडतात. तर क्वेश्चन कसे पडतील एनसीईआरटी लेवलचे क्वेश्चन की जे बेसिक टू मॉडरेट असणार आहे, ते या फॉर्म्युलावर आपण काढू शकतोय. तर याच्यासाठी आपल्याला एक वीक इलेक्ट्रोलाइट माहिती पाहिजे. ठीक आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आपण एक पहिले वीक इलेक्ट्रोलाइट घेऊ, फॉर एक्झाम्पल ऍसिडिक ऍसिड घेऊ आणि मग त्याला डिसोसिएट करू, मग त्याच्यावरून पूर्ण पॅरामीटर काढून ते कसं काढता येईल ते मी तुम्हाला दाखवतो. तर मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन आपण त्याच्यामधून अल्फा कसा काढू शकतो. अल्फा म्हणजे आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन कसा काढू शकतो बाय युजिंग द आयोनायझेशन कॉन्स्टंट और डिसोसिएशन कॉन्स्टंट. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे एक स्कीम माहिती पाहिजे, स्कीम एक स्केलर माहिती पाहिजे. तर मग इथे आपण घेतो HA प्लस वॉटर. आता ह्या रिएक्शन मध्ये मला काय भेटेल, जर वॉटर आपण यूज करतोय तर वॉटर यूज करून इथे HA म्हणजे तुमचा एक ऍसिड आहे, प्रोपॉनिक ऍसिड. जर प्रोपॉनिक ऍसिड असेल म्हणजे कसं BF3 पण ऍसिड आहे, पण त्याच्यामध्ये H+ भेटत नाही, एक ब्रॉन्स्टेड ऍसिड. इट इज अ ब्रॉन्स्टेड ऍसिड अँड इट इज अ ब्रॉन्स्टेड बेस. देन इफ वी आर गेटिंग हियर इक्विलिब्रियम, देन व्हाट विल वी गेट? वी विल गेट HPO प्लस A-. नाउ दिस इज अ स्केलेटन रिएक्शन. आपण पहिली वर बघितली रिएक्शन स्केलेटन, बेसिक रिएक्शन आहे. तुम्हाला माहिती पाहिजे इकडे A च्या जागेवर तुम्ही रिप्लेस करून दुसरा कुठलाही एक एनायन लावू शकता. फॉर एक्झाम्पल ऍसिटेट अनायन Cl-, NO3-, HSO4- लाईक दॅट. तर मग ही एक स्केलेटन झाली.
मग या स्टेटमेंटवरून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक बघायचं आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. तर मी आता काय करतो, मी इथं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन लिहितो. इनिशियल स्टार्टिंगला रिएक्शन स्टार्ट होते अगोदरचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. नंतर असेल इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. तर मला आता हे दोन पॅरामीटर काढायचे आहेत. एक इक्विलिब्रियम असताना काय होईल आणि एक इक्विलिब्रियम स्टार्ट होच्या अगोदर काय होईल, हे दोन पॅरामीटर मला काढायचे आहेत बाय युजिंग. त्याच्यामध्ये एक काहीतरी व्हॅल्यू मी टाकेल, नंतर त्याला रिअरेंज करून काढेल. तर स्टार्टिंगला बघा, स्टार्टिंगला कॉन्सन्ट्रेशन असेल HA इज C. HA चा कॉन्सन्ट्रेशन असेल C आणि त्या कंडिशनला काय असणार की बाकी साइडचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 0 असणार. इथं 0 होईल, इथं 0 होईल, इथं 0 होईल. मग काहीतरी डिसोसिएशन झालं, काहीतरी आयन जे ते डिसोसिएट झाले, डिसोसिएशन होऊन काहीतरी मग त्याचं फ्रॅक्शन तयार झालं. फ्रॅक्शन तयार झाल्यावरती आपल्याला इथे भेटतोय अल्फा. आपल्या इथे भेटतोय अल्फा. मग जेव्हा इक्विलिब्रियम फॉर्म होईल तेव्हाच अल्फा भेटणार आहे. मग काहीतरी इक्विलिब्रियम फॉर्म झालं, मग इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर आपल्याला भेटतोय अल्फा. अल्फा म्हणजे असेल डिग्री ऑफ आयोनायझेशन और डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग मी आता इथे येतो वापस या इक्वेशनवर. मग इथे मी आता लिहू शकतो C1 - अल्फा. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आपण असं पण 0 ठेवतोय, तर 0 ठेवूया. या साइडला येईल C * अल्फा, इथं असेल C * अल्फा. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन C फॉर कॉन्सन्ट्रेशन, C फॉर कॉन्सन्ट्रेशन. अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन. ठीक आहे. मग याच्यात आपल्याला काय समजतं की स्टार्टिंगला काहीतरी कॉन्सन्ट्रेशन होतं ऍसिडचं. मग ऍसिडचं जेव्हा कॉन्सन्ट्रेशन C होतं, बाकी साइडचं कॉन्सन्ट्रेशन 0 होतं. मग जशी जशी रिएक्शन पुढे जाईल तेव्हा आपल्याकडे काहीतरी डिसोसिएशन तयार होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला भेटतोय डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. मग इथे काहीतरी फ्रॅक्शन तयार झालं, त्या फ्रॅक्शनला आपण कॉन्सन्ट्रेशन सोबत मल्टिप्लाय केलं. मग जो काही फ्रॅक्शन तयार झाला आहे तो फ्रॅक्शनला मायनस केला 1 म्हणून, कारण इकडे 1 आहे ते 1 चे 2 तयार झाले, म्हणून आपण 1 म्हणून मायनस करतोय. मग ही प्रोसेस केल्यावरती याच्यावर आपण Ka काढू शकतो. तर Ka काढण्यासाठी परत आपला तोच फॉर्म्युला. आता मी काय करतो, या रिएक्शन मध्ये पहिले जे आपण Ka काढला आहे सेम Ka काढतो. तर Ka मला काय भेटेल, तर Ka मला भेटतंय H3O plus into A minus divided by HA. आणि आपण याच्यामध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन घेतोय 0, म्हणजे वॉटरचं काही व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट घेतोय. वॉटरची व्हॅल्यू 1 घेतोय, 1 घेतोय म्हणजे याच्यामध्ये आपण घेण्याचा फायदा नाही. व्हॅल्यूचा आपण 0 घेतोय म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही, आपण कॉन्स्टंट दाखवतोय. इथं व्हॅल्यू काही चेंज होत नाहीये बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट. आपण वॉटरला कॉन्स्टंट कन्सिडर करतोय, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू काही येणार नाही आणि आपण त्याची व्हॅल्यू 1 घेऊ शकतो. मग 1 घेण्यापेक्षा आपण नाही घेतलं तरी सेमच आहे, कारण एखाद्या टर्मला आपण जर 1 ने मल्टिप्लाय करतो तर इट विल बी 1. ठीक आहे. म्हणजे एकाने मल्टिप्लाय केलं तर एकच भेटेल, 5 ला एकाने मल्टिप्लाय केलं तर 5 भेटेल. सेम कंडिशन मग काय मल्टिप्लाय करून फायदा नाहीये, त्याची व्हॅल्यू आपण डिक्लेअर करतो. तर आता मी काय करू शकतो की ह्या टर्म मध्ये मला ही H3O A minus HA ही टर्म ना यूज करता जे मला इक्विलिब्रियम असताना जे कॉन्सन्ट्रेशन भेटलंय, जे मला इक्विलिब्रियम असताना कॉन्सन्ट्रेशन भेटलंय मी ते यूज करेन. ठीक आहे. तर मी त्या टर्म आता यूज करतो. तर मला पहिले माहिती पडलं की H3O इक्वल टू का व्हॅल्यू काय की तर व्हॅल्यू येईल C अल्फा कॉमा A minus equal to क्या भेटेगा C अल्फा and HA equal to क्या भेटेल HA equal to भेटेल C into 1 minus अल्फा.
या टर्म आता मी त्याच्यामध्ये या व्हॅल्यू मध्ये सबस्टिट्यूट करतो, त्याच्यामध्ये पुट करतो. तर पुट केलं की मला काय भेटेल KA इक्वल टू C अल्फा इंटू C अल्फा, मी मल्टीप्लाय डायरेक्ट डॉट दाखवतो, C अल्फा इंटू C अल्फा डिवाइडेड बाय C मायनस अल्फा. आता ही व्हॅल्यू पुट केल्यावर तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू भेटते, बरोबर. तर मग ही व्हॅल्यू मध्ये जर समजा C आहे, खाली पण C आहे, तर एक C हा कॅन्सल झाला, एक C हा कॅन्सल झाला. तर आता रिमेनिंग टर्म काय होते, तर C अल्फा स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा. आता आपल्याला काय माहिती आहे की आपल्याकडे ऍसिड जो आहे तो ऍसिड आहे वीक. मग जर ऍसिड वीक असेल तर त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू खूपच कमी आहे. खूपच का कमी येईल ते पण तुम्हाला सांगतो. आपला फॉर्म्युला काय, अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ आयन्स व्हिच आर डिसोसिएटेड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स वी आर यूज्ड. तर समजा की आपल्याला 100 मॉलिक्युल्स आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 10 ते 15 मॉलिक्युल आयोनाइज झाले आहेत. तर आपल्याकडे 15 आयन्स आहेत आणि 15 डिवाइड बाय 100 आपण जर केले तर किती व्हॅल्यू, की सपोज आपण 15 डिवाइड बाय 100 केला तर व्हॅल्यू काय भेटेल, तर व्हॅल्यू भेटेल 0.15. ठीक आहे. तर पॉइंट मध्ये व्हॅल्यू भेटेल. तर पॉइंट मध्ये व्हॅल्यू भेटते तर मग आपण डिनॉमिनेटरला अल्फा घेऊन आपला फायदा होईल का, नाही होणार. तर आपण या स्टेप मध्ये काय करतोय, ऍज वी नो अल्फा इज स्मॉल, ठीक है, स्मॉल फॉर weak acid. So equation will be, और इक्वेशन काय येणार, तर इक्वेशन आपला येईल KA इक्वल टू C अल्फा स्क्वेअर. ठीक आहे, हे आपल्या इक्वेशन मधलं, कारण की आपण डिनॉमिनेटरला जो 1 मायनस अल्फा आहे त्याच्यामधून अल्फा निग्लेक्ट केला आहे आणि डिवाइडला व्हॅल्यू 1, आणि जेव्हा 1 डिवाइड असेल तर त्याला ऍज युजुअल वरची व्हॅल्यू मिळणार आहे. तर मग ही व्हॅल्यू भेटली. मग आता आपल्याकडे आहे या साइडला डिसोसिएशन कॉन्स्टंट, कॉन्सन्ट्रेशन आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन. तर मग याला आपण जर रिअरेंज केलं तर आपल्याला काय भेटेल, आपल्याला भेटेल अल्फा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू KA डिवाइड बाय C. C फॉर कॉन्सन्ट्रेशन, KA फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि अल्फा असेल आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग परत आता इथं स्क्वेअर आहे आणि इथं आपण जी टर्म घेतोय त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल व्हॅल्यू भेटलेली आहे. तर मी काय करेन, मला स्क्वेअर काढायचा आहे तर मी स्क्वेअर रूट घेईन. अल्फा इक्वल टू स्क्वेअर रूट KA डिवाइड बाय C. मग हा फॉर्म्युला यूज करून मी सिंपली काढू शकतो डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता मला अल्फाची व्हॅल्यू भेटली, अल्फा इक्वल टू अंडर रूट ऑफ K डिवाइड बाय C. तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन झालं अल्फा साठी, अल्फा इक्वल टू अंडर रूट ऑफ K डिवाइड बाय C. आता हेच इक्वेशन मी यूज करून H3O प्लस चा कॉन्सन्ट्रेशन काढणार आहे. आता H3O प्लस चा कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी मला Ca चं कॉन्सन्ट्रेशन माहिती पाहिजे. आपण इथे लिहिलेलं आहे H3O प्लस इक्वल टू C अल्फा. तर अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे, अल्फा इक्वल टू काय आहे, अल्फा इक्वल टू आहे अंडर रूट ऑफ KA डिवाइड बाय C. तर मग मी अल्फाची व्हॅल्यू पुट करतो. अल्फाची व्हॅल्यू पुट केल्यावर मला काय भेटेल, तर मग इथं C आहे आणि इथं अंडर रूट ऑफ C आहे. तर मग व्हॅल्यू पुढे काय होईल, KA into C. तर मग मी डायरेक्टली H3O प्लस इक्वल टू अंडर रूट ऑफ KA into C हा फॉर्म्युला मध्ये यूज करू शकतो आणि याच्यावर आपण न्यूमरिकल बघूया. हा फॉर्म्युला कसा यूज करता येईल आणि याच्यावर न्यूमरिकल आपल्या जेई साठी, सीईटी साठी, नीट साठी कसे येतील ते बघूया या फॉर्म्युला अकॉर्डिंग टू, आणि आपला डिग्री ऑफ डिसोसिएशनचा फॉर्म्युला यूज करतो. आता आपण एक न्यूमरिकल बघूया जो आपण आतापर्यंत जितका आपण डाटा यूज केला आहे, जो आपण H प्लस साठी यूज केला असेल किंवा मग आपण अल्फा साठी यूज केला असेल किंवा Ka साठी यूज केला असेल, त्याच्या अकॉर्डिंग टू आपण एक डाटा बघूया, एक न्यूमरिकल बघू. न्यूमरिकल यूज करून सोल्युशन कसं काढतात ते बघूया.
तर एक न्यूमेरिकल इथं मी दिलंय. कॅल्क्युलेट द percent ionization of 0.20 molar solution of HCl hydrogen cyanide acid. इथं K ची व्हॅल्यू दिली आपल्याला 4.9 into power -10. तर या न्यूमेरिकल मध्ये आपला व्हॅल्यूचा डाटा एक K दिला आहे आणि एक कॉन्सन्ट्रेशन दिला आहे. तर पहिला आपण काय करायचं सोल्युशन त्याच्यामध्ये गिवन थिंग्स. तर गिवन मध्ये पहिले येईल Ka. तर K इक्वल टू 4.9 10 to power -10 आणि C इक्वल टू 0.20 आहे 2 घेतो. ठीक आहे. आणि मला काढायचं काय आहे तर मला काढायचं आहे पर्सेंट ऑफ आयनायझेशन. percent of ionization equal to question mark. आता हा झाला मला प्रॉपर न्यूमेरिकल which we have to solve by using the current data which we last lecture मध्ये आपण जो बघितला तोच. आता आपण आपला जो डाटा आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग फर्स्ट आपल्याला यासाठी रिएक्शन करावी लागेल. रिएक्शन मध्ये लक्षात ठेवा इथं वॉटर ऍक्वेस मीडियम मध्ये रिएक्शन होणार आहे आणि आपल्याला ऍसिड आहे. तर वॉटर वी आर युजिंग एज अ बेस तर HCl. ठीक आहे प्लस वॉटर इक्विलिब्रियम आणि मग इक्विलिब्रियम फॉर्म करून आपल्याला भेटेल H3O प्लस Cn-. आता ही झाली रिएक्शन. आता ही रिएक्शन मध्ये मी परत एक कंडिशन की इनिशियल कॉन्संट्रेशन आणि एक कंडिशन इक्विलिब्रियम कॉन्संट्रेशन. तर इनिशियल कॉन्संट्रेशन आणि इक्विलिब्रियम कॉन्संट्रेशन. तर इनिशियलला कॉन्संट्रेशन असेल फक्त तो आहे आपला 0.2 जो की कॉन्संट्रेशन आहे. इथं आपण व्हॅल्यू घेत नाहीये. इथं व्हॅल्यू 0 आहे इथं व्हॅल्यू 0 आहे. तर नेक्स्ट कंडिशन मध्ये काय झालं की 0.2 1 मायनस अल्फा. मग इथं आपण काढली 0.2 into अल्फा 0.2 into अल्फा. ठीक आहे. हा डाटा आपल्याला माहिती पाहिजे कारण की जेव्हा आपण रिएक्शन काढतो तर हेच मेन आहे की जे इक्विलिब्रियमला आणि इनिशियल कॉन्संट्रेशनला काय असेल हेच मेन फॅक्टर आहे. मग आता आपण Ka काढूया. K चा फॉर्म्युला काय तर Ka चा फॉर्म्युला असेल H3O मल्टिप्लाय विथ Cn डिवाइडेड बाय HCl. मग मी आता व्हॅल्यू पुट करतो याच्यामध्ये. तर व्हॅल्यू पुट केल्यावरती मला काय भेटेल 0.2 अल्फा मल्टिप्लाय विथ 0.2 अल्फा डिवाइडेड बाय 0.2 1 मायनस अल्फा. तर मग सेम कंडिशन जसं आपण लास्ट मध्ये कॉन्संट्रेशन कॅन्सल केलं होतं तर इथं पण कॅन्सल. तर मग आता माझ्याकडे रिमेनिंग पार्ट काय होतोय तर पार्ट पुढे 0.2 अल्फा स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा. आता परत मी सांगतो की 1 मायनस अल्फा जो आहे तो त्याच्यामध्ये अल्फा जो आहे तो स्मॉल एक्सटेंट मध्ये व्हेरी स्मॉल एक्सटेंट मध्ये आहे. अल्फा इज व्हेरी स्मॉल. तो मग आपण काय करू सो निग्लेक्टिंग इन डिनॉमिनेटर. ठीक आहे. मग आपण खाली की व्हॅल्यू निग्लेक्ट करूया. तर आता मला काय भेटेल Ka इक्वल टू 0.2 into अल्फा स्क्वेअर. आता रिअरेंज करता टाइम आहे तर सिंपल मला K ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.9. K ची व्हॅल्यू दिलेली आहे 4.9 10 to power 10. तर मी काय करेल 4.9 10 to power -10 is equal to 0.2 alpha square. Next
अल्फा इक्वल टू अंडर रूट ऑफ 4.9 10 to power minus 10 divided by 0.2. तर आपल्याला इथं अल्फाची व्हॅल्यू काय भेटेल बघा. डिवाइड केल्यावर या सगळ्या डिवाइड करून मग व्हॅल्यू काय भेटेल ते चेक करा. व्हॅल्यू आपल्याला भेटले पाहिजे 4.95 10 to power minus 5 अल्फा. ठीक आहे. आणि जर मला पर्सेंट करायचं असेल तर मल्टिप्लाय करेल 100 ने. तर अल्फा into 100 is equal to percent of ionization. तर मला व्हॅल्यू किती भेटेल तर 4.95 10 to power minus 5 into 10 to power 2. तो व्हॅल्यू भेटेल 0. व्हॅल्यू भेटेल 4.95 10 to power minus 3 और 0.00495 यावर आन्सर काढणे करून घ्या. आता आपण जसं बघितलं पीएच काढण्यासाठी आपण मायनस लॉग ऑफ एच प्लस घेतलं होतं, तर सेम करू शकतो आपण फॉर पीके. आपल्याला इतकं तर माहिती आहे की पीके ए आता आपल्याला काढायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे. तर जसं पीएच काढण्यासाठी आपल्याला काय लागणार तर पीके काढण्यासाठी काय लागेल मायनस लॉग ऑफ के. ठीक आहे. तर आपल्याला इतकं माहिती आहे जर के ची व्हॅल्यू जास्त असेल, ठीक जास्त असेल, मोठी असेल, बिगर असेल, then it will be your strong acid. आणि जर के ची व्हॅल्यू कमी असेल, then स्मॉल असेल, स्मॉलर, then it will be your weak acid. इतका आपण बघितलं. याला एकदा बॉक्स करून टाकू, हे आपलं काम असेल. तर मी आता काय करणार आहे, मला पीके काढायचं आहे. पीके काढण्यासाठी मी काय घेतला फॉर्म्युला मायनस लॉग ऑफ के ए. तर के ए मायनस मध्ये घेतोय. तर मग आता मला सांगा की पीके ची व्हॅल्यू जी आहे ती जर व्हॅल्यू कमी असेल तर ऍसिडिक असेल, स्ट्रॉंग ऍसिडिक असेल, का पीके व्हॅल्यू कमी असेल तेव्हा स्ट्रॉंग ऍसिडिक असेल, कारण इथे मायनस लॉग घेतो. तर आता कॉन्सेप्ट कसा होईल, पीके ए मायनस लॉग ऑफ के ए. So, as we know, smaller value of Ka is equal to weak acid, smaller value of Pk equal to 1. आता इथे लक्षात ठेवा मायनस लॉग घेतो आपण, लॉग पण घेतो मी मायनस पण करतो. मायनस मध्ये काय होईल की जेव्हा ही व्हॅल्यू मोठी असेल तेव्हा ही व्हॅल्यू छोटी येईल, जेव्हा याची व्हॅल्यू मोठी असेल तेव्हा ही व्हॅल्यू ऑटोमॅटिक छोटी येईल. एकामेकाला इनव्हर्स आहेत. इनव्हर्स म्हणजे की हा व्हॅल्यू के ची व्हॅल्यू मोठी असेल त्याची व्हॅल्यू छोटी येणार आहे. तर मग इथे आपण लिहिलं स्मॉलर द व्हॅल्यू ऑफ के ए इज वीक ऍसिड. तर मग स्मॉलर व्हॅल्यू ऑफ पीके काय असेल, तर मग स्मॉल व्हॅल्यू ऑफ पीके काय असेल, स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड एकदा परत मी सांगतो बघा. समजा माझ्याकडे एक पीके व्हॅल्यू आहे, ठीक आहे, पीके व्हॅल्यू आहे आणि के व्हॅल्यू आहे. मी इथे काय यूज करतो मायनस लॉग. मी हा शब्द यूज केल्यामुळे ही व्हॅल्यू मोठी जर असेल तर ही व्हॅल्यू ऑटोमॅटिकली छोटी येईल, लहान येईल. तर याच्या म्हणण्यानुसार आपल्याकडे काय येतं बघा, pKa bigger or larger, bigger, then acid will be weaker. समजा माझ्याकडे दोन व्हॅल्यू, एक ऍसिड असेल, pK व्हॅल्यू ऑफ ऍसिड A and pK value of acid
ऍसिड 1 आणि ऍसिड नंबर 2. तर मग याच्यामध्ये व्हॅल्यू होते 1.2 आणि याच्यामध्ये व्हॅल्यू होते 3.4. तर कुठला स्ट्रॉंग असेल? हा असेल स्ट्रॉंग आणि हा असेल स्ट्रॉंग आणि हा असेल वीक. तितकं लक्षात ठेवायचं की पीके ची व्हॅल्यू आपल्याला कशी पाहिजे? स्मॉल पाहिजे. जितकी पीके ची व्हॅल्यू स्मॉल असेल तेवढा ऍसिड स्ट्रॉंगर असेल. पीके ची व्हॅल्यू जेवढी स्ट्रॉंग असेल म्हणजे जेवढी छोटी असेल लहान असेल तेवढा ऍसिड स्ट्रॉंग असेल. प्लस के ची व्हॅल्यू जितकी मोठी असेल तेवढा ऍसिड स्ट्रॉंग. पीके ची व्हॅल्यू जितकी खाली असेल तेवढा ऍसिड स्ट्रॉंग. मग स्ट्रॉंग साठी लक्षात ठेवा, स्ट्रॉंग ऍसिड साठी लक्षात ठेवा Ka larger, Pka smaller. आणि वीक साठी अपोजिट आहे. ठीक आहे. मग इथून आपल्याला माहिती पडलं की पीके व्हॅल्यू यूज करून आपण के ची आता इतकी मोठी व्हॅल्यू लावला टाइम नाही. आपण सिंपल त्याला शॉर्ट करून 1.2 -1 -2.3 अशी व्हॅल्यू लिहून पीके व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर पीके व्हॅल्यू वरून आपल्याला माहिती पडलं की आपण ऍसिड स्ट्रॉंग आहे का वीक स्ट्रॉंग आहे, ऍसिड स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे कसं काढायचं आपल्याला माहिती पडलं. नेक्स्ट स्टेप असेल की आपण आता काय यूज केलं, अल्फा यूज करून आपण काय काढलं के ए सी. म्हणजे आपण ही व्हॅल्यू अल्फाची काढली व्हॅल्यू के ए आणि सी वरनं काढलेली आहे. तर मग आपल्याला जर पीके दिला असेल, पीके वरनं अँटिलॉग घेऊन के करा. याचा अँटिलॉग घ्या, अँटिलॉग घेऊन आपल्याला काढता येईल के काढल्यानंतर आपण जी व्हॅल्यू पुट करा डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन घ्या अल्फा निघेल. मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करू शकतो अजून C into अल्फा इज इक्वल टू H3O+. मग जी अल्फाची व्हॅल्यू आपल्याला इथे भेटते ती व्हॅल्यू आपण जर कॉन्सन्ट्रेशन नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल? आपल्याला भेटेल H+ चा कॉन्सन्ट्रेशन, हायड्रोनियम आयनचा कॉन्सन्ट्रेशन. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, मायनस लॉग ऑफ H+ घ्या. मग ही व्हॅल्यू भेटली होती तर pH. म्हणजे आपण काय करतोय बघा, आपण काय करतोय आपल्याकडे पीके व्हॅल्यू आहे, पीके वरून आपण काढला के ला आपण मल्टिप्लाय करून के ला आपण डिवाइड केला सी ने आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतला. स्क्वेअर रूट घेतल्यावरती आपल्याला भेटतोय अल्फा. अल्फा सोबत मल्टिप्लाय केला कॉन्सन्ट्रेशनचा, भेटला हायड्रोनियम आयनचा कॉन्सन्ट्रेशन, त्याचा मायनस लॉग घेतला आपल्याला भेटतोय pH. तर हे स्टेप यूज करून आपण pH काढू शकतो. तर ही स्टेप जी आहे हे एक नोटबुक मध्ये कुठेतरी कोपऱ्यात घेऊन ठेवा. हे आपल्या कामाचं आहे, हे आपल्या जीई आणि नीटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप कामाचं आहे. जीई नीट पॉइंट ऑफ व्ह्यू त्याला स्टार्ट करून ठेवा. आता आपण बघितलंय की ऍसिड, वीक ऍसिडचा आपण आयरेशन कॉन्स्टंट, डिसोसिएशन कॉन्स्टंट काढलंय आणि आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन पण घेतलेलं आहे. सेम फॉर्म्युला बेस साठी कसं आहे, वीक ऍसिड आपण आता बघितलं तर वीक बेस बघू. तर वीक बेस घेताना आपण मीडियम घेतोय वॉटर ऍक्वस घेतो. तर स्टार्ट करूया कसं आहे बघा. तर एक बेस आपण घेतोय, बेसचा फॉर्म्युला असेल BOH. ठीक आहे. वॉटर मध्ये घेतोय मी मीडियम दाखवा की तुम्हाला माहिती पडत असेल वॉटर मध्ये भेटलं काय होणार आहे. तर याच्यात आपल्याला भेटेल इथे मी तो ऍक्वस B aqueous plus OH minus aqueous. ठीक है. ही झाली जनरल रिएक्शन फॉर वीक बेस. फॉर वीक बेस. तर मग पुढे काय होईल, सेम कंडिशन, इनिशियल इक्विलिब्रियम. तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय, सेम C0 0. इथे कॉन्सन्ट्रेशन काय C1 minus अल्फा, इथे C अल्फा C अल्फा. हे झालं कॉन्सन्ट्रेशन्स ऍट इनिशियल अँड इक्विलिब्रियम रेटला. आपलं हेच कामाचं आहे. ऍसिड झालं सेम टू सेम बनवणार नाही, ह्याच्यात काही चेंज नाही आहे, फक्त चेंज कुठे ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. मग आता ऍसिड साठी आपण शब्द यूज केला होता Ka फॉर ऍसिड, A फॉर ऍसिड. इथं आपण यूज करू Kb, B फॉर बेस. तर Kb इक्वल टू काय, तर Kb इक्वल टू इक्वेशन काय बनलं पाहिजे आपलं, तर इक्वेशन बनेल B प्लस इंटू OH मायनस डिवाइडेड बाय BOH.
त्याची ऍक्टिव्ह वगैरे येत नाही, मला लक्षात आलं पाहिजे की ऍक्टिव्ह वगैरे काय आहे. ठीक आहे. मग पुढे काय हे लिहून झाले आपलं. आता याच्यामध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करू. मग जे इनिशियल आणि इक्विलिब्रियम इक्विलिब्रियमला काय असतं केबी इक्वल टू सी अल्फा डिवाइडेड बाय C1 माइनस अल्फा. ठीक आहे. मग मी काय करतो केबीला नेक्स्ट सी हे कॅन्सल, अल्फा स्क्वेअर सी डिवाइडेड बाय 1 माइनस अल्फा. आणि आपल्याला माहिती फॉर वीक बेस अल्फा इज व्हेरी लेस दॅन 1. तर मग ही व्हॅल्यू 1 येईल. तर ती व्हॅल्यू जर 1 येते तर मग केबी इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर. मग याच्यावर आपण अल्फा कसा काढू शकतोय, अल्फा डिवाइड बाय सी. मग हा झाला नेक्स्ट फॉर्म्युला. सेम टू सेम तिथं के ए होता, इथं केबी घेतला सेम टू सेम. मग आपल्याकडे केबी आहे, हा फॉर्म्युला झाला. आता आपण नेक्स्ट काय करू शकतो याच्यामध्ये, जसं आपण पी के ए काढला मायनस ऑफ के ए घेऊन, तसा पी के बी काढू शकतो का, कसं काढता येईल, मायनस ऑफ के बी. बरोबर. के ए च्या जागेवरती लिहिलं ऍसिड साठी, दिस इज फॉर ऍसिड, दिस इज फॉर बेस. तर मग आपण काय सांगितलं, के ची व्हॅल्यू जर लॉंग असेल, लार्ज असेल, मोठी असेल, लार्जर असेल, तर लार्ज असल्यामुळे तो काय असतोय, स्ट्रॉंगर ऍसिड असतोय. पण पीके ची व्हॅल्यू जर छोटी असेल, लहान असेल, तर तो असतोय स्ट्रॉंगर ऍसिड. तर मग इथं पण काय, इफ सपोज केबी ची व्हॅल्यू मोठी असेल, लार्ज असेल, then it will be your strong base. आणि केबी ची व्हॅल्यू जर स्मॉल असेल, then it will be your weak base. स्ट्रॉंग आणि वीक झालं. मग याच्यावर आपण पीकेबी बघितला, पीकेबी ची व्हॅल्यू काय, पीकेबी ची व्हॅल्यू एक असेल लार्ज, एक असेल स्मॉल. स्मॉलर विल बी योर स्ट्रॉंग बेस. वीक बेस. स्ट्रॉंग बेस, वीक बेस. मग परत मी इक्वेशन लिहितो, म्हणजे परत पीकेबी ची व्हॅल्यू स्ट्रॉंग साठी लिहितो, फॉर स्ट्रॉंग बेस KB will be larger and smaller the PKB. याला काय असतात